शुभ प्रभात मित्रांनो. कल्याण बार असोसिएशन तर्फे हे लाईव्ह प्रक्षेपण सुरू केलेलं आहे. सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी अशासाठी की माझ्याकडून काहीतरी तांत्रिक चूक झाल्यामुळे जरी गुगल मीटला सर्वांनी जॉईन केलं होतं तरी सुद्धा माझ्याकडची प्रक्षेपण यंत्रणा चालू होत नव्हती. त्यामुळे आपण अचानक विलास नाईक या फेसबुक चॅनलवर लाईव्ह झालेलो आहोत. हरकत नाही, तांत्रिक अडचण होती. आपण सर्वांच्या प्रती दिलगिरी व्यक्त करूया. सर्वप्रथम आपण प्रकाश जगताप आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे, मनोज जाधव वगैरे सर्व सहकाऱ्यांचे आभार मानूया. मित्रांनो, उद्देश अगदी साधा आहे. नवीन वकील आहेत, कायद्यांच्या प्रती ज्यांना स्वतःला जाणकार बनायचं आहे, माहिती करून घ्यायचं आहे, त्यांनी अशी चर्चा सत्र जॉईन केली पाहिजेत. आपणही आपल्या मित्रांना कळवा. ही सुरुवातीची 2 मिनिटं मी मुद्दामून प्रस्तावनेसाठी देतोय, कारण या 2 मिनिटात ज्यांना फेसबुक लाईव्ह व्हायचं आहे त्यांना संधी मिळेल. नमस्कार मित्रांनो, मी विलास नाईक. गेली 40 वर्ष जिल्हा न्यायालयात, मुंबई सत्र न्यायालयात, कल्याण सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करतो. मित्रांनो, मी जिल्हा सरकारी वकील होतो. आता मुंबई पोलिसांकरता विशेष सरकारी वकील आहे. त्यामुळे सरकारची बाजू, पोलीस तपासाची बाजू मी पूर्णपणे व्यवस्थित जवळून अभ्यासलेली आहे, अनुभवलेली आहे. परंतु जिल्हा सरकारी वकील पदाचा राजीनामा दिल्यानंतर मला अनेक खून खटले चालवण्याची संधी मिळालेली आहे. या 40 वर्षाच्या अनुभवात माननीय ओवळेकर साहेब असतील, मापुसकर साहेब असतील, चिटणीस साहेब असतील, शिरोडकर साहेब असतील, असे अनेक विधितज्ञ ज्यांनी खून खटल्यामध्ये स्वतःचं नाव साबित केलेले आहे, यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. हा जो गुरुप्रसाद असतो ना मित्रांनो, खूप महत्त्वाचा असतो. आज आपण केस स्टडी करतोय. कल्याण बार असोसिएशन समोर आपण अनेक वेळा व्याख्यानंही दिली. परंतु एखादा खून खटल्यावर चर्चा केली तर नक्की कोर्ट कचेरीत काय झालं, तो खून खटला का शिक्षेला गेला नाही, किंवा तो खून खटला का सुटला, याच्यावर सुद्धा विचार विमर्श करता येतो. आपण तो खटला प्रत्यक्ष अनुभवलेला नसतो. ऑनलाईनवर आपल्याला ते जजमेंट प्राप्त झालेलं असतं. पण निकालपत्र वाचून खटल्याच्या सर्वच बाजू समजतात असं नाही. म्हणून मित्रांनो, आपण प्रकाश जगताप यांच्या मदतीने हा आत्ता फेसबुक लाईव्हचा प्रयत्न केलेला आहे. जे आत्ता शक्य नाही त्यांना पुन्हा आपण फेसबुकवर येऊन याचं पुनर्प्रक्षेपण सुद्धा करू शकतो. तेव्हा प्रस्तावना संपवताना मित्रांनो, पुढचा 1 तास हा पूर्णपणे तुम्ही एका खटल्याचा अभ्यास करणार आहात. तुम्हाला मी अलिबाग तालुक्यात घेऊन जाणार आहे. अलिबाग तालुक्याची पार्श्वभूमी तुम्हाला मित्रांनो कळली पाहिजे, कारण खून खटला हा राजकीय पार्श्वभूमी असलेला खटला आहे. मित्रांनो, आणखीन एक लक्षात ठेवा. या संपूर्ण प्रक्षेपणाचा, व्याख्यानाचा, चर्चासत्राचा मूळ उद्देश हा नवीन वकिलांना खून खटल्याची कार्यवाहीची माहिती होऊन देणे, बारकावे समजावून सांगणे हा आहे. या चर्चासत्रात, या परिसंवादात, या एपिसोडमध्ये कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीची बदनामी करण्याचा कोणताही उद्देश नाही. त्यामुळे आपण एक काळजी घेणार आहोत, भान ठेवणार आहोत. वकील म्हणून आपल्या सर्वांचीच ती जबाबदारी आहे. आपण खटल्याचा नंबर, खटल्यातील मूळ आरोपींची नावे आणि साक्षीदारांची नावेही आपण बदलून सांगणार आहोत, किंवा फक्त त्यांचं नातेसंबंध सांगणार आहोत. व्यक्तिविशेषाला महत्त्व देणार नाही, तर घटनांना महत्त्व देणार आहोत. पुराव्यातल्या बारकाव्याला महत्त्व देणार आहोत. म्हणून हे डिस्क्लेमर. तरी सुद्धा कोणाच्या भावना दुखावला जाणार असतील तर आपण सर्वांच्या वतीने पूर्ण मोकळ्या मनाने दिलगिरी व्यक्त करूया. कारण आपला उद्देश
हा केस स्टडीचा आहे, एका सत्य घटनेवर आधारित खटल्यावर आहे. मित्रांनो, असेच संदर्भ घेऊन आपण विविध कादंबऱ्या लिहित असतो. माझी 18वी कादंबरी लवकरच प्रकाशित होत आहे. तीही या खटल्यावर बेतलेली आहे, पण पुन्हा संदर्भ बदलून. खटला काय होता तर खून खटला. एका रात्री ग्रामपंचायतीची निवडणूक, पूर्ववैमनस्य यावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादी हा त्याच्या मावशीकडे झोपायला जात असताना, गावातून एका टोकातून दुसऱ्या टोकाला जात असताना, मोटरसायकलवरनं जात असताना त्याला काही आरोपीने अडवलं, मारहाण केली. तो मोटरसायकल टाकून त्याच अवस्थेत, म्हणजे थोड्या जखमी अवस्थेत, त्याला डोक्याला काही फटका बसला होता, त्या अवस्थेत तो परत उलटा मागे गावाच्या टोकाला असलेल्या स्वतःच्या घराकडे आला. आता इथे तुम्हाला टोपोग्राफी म्हणजे भौगोलिक परिस्थिती विचारात घेतली पाहिजे. मित्रांनो, कोकणातलं गाव सरळ रेषेत असतं आणि मग बारक्या गल्ल्या असतात. गावं छोटी असतात. मग गावातून एक रस्ता एका खिंडीकडे जातो आणि तिथून तो अलिबाग शहराकडे येतो. गावाच्या 500 फुटावरच मुख्य रस्ता, ज्याला आपण अलिबाग रोहा रस्ता म्हणतो, तो राष्ट्रीय मार्ग किंवा राज्यमार्ग आहे. आता या दोन्ही ठिकाणून अलिबागला जायचं असेल तर साधारण, थोडे आपण रेफरन्स बदलूया, 20 ते 22 किलोमीटर अंतर आहे. पोलीस स्टेशन मात्र ज्युरिडिक्शन रेवदंडा पोलीस स्टेशनचं आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन या गावाच्या पलीकडे एक खाडी आहे, त्या खाडीवर पूल आहे. तिथे रेवदंड्याला गेल्यानंतर रेवदंडा पोलीस स्टेशन लागतं. जखमींना रेवदंडा पोलीस स्टेशनला नेण्यात काहीच अर्थ नव्हता. जास्त जखमी झाले होते, त्यामुळे पोलिसांनी जखमींना डायरेक्ट अलिबाग सिव्हिल हॉस्पिटल, ज्याला जिल्हा रुग्णालय म्हणतात, तिथे नेलं. आता घटनेचा पुढचा भाग. हा जो फिर्यादी आहे तो घरी आला, आई वडिलांना घटना सांगितली. फिर्यादी नोकरी करणार आहे. फिर्यादीच्या घराच्या मागेच पोलीस पाटलाचं घर आहे. पोलीस पाटलांना पण बोलवलं गेलं. फिर्यादीच्या घरून फिर्यादीचा मामा जो मयत आहे त्याला बोलवलं गेलं, आजोबांना बोलवलं गेलं. ते याच रस्त्यावरून जिथे मोटरसायकल पडली होती तिथून क्रॉस करून घरी आले, फिर्यादीच्या घरी आले. मगाशी काय सांगितलं, फिर्यादी हा गावाच्या सुरुवातीला राहतो. त्याच्यासमोर आरोपींची घरं आहेत, जवळ आरोपींची घरं आहेत, आणि त्याला मावशीकडे जायचं असेल तर पूर्णपणे गाव ओलांडून मागच्या टोक्याला म्हणजे खाडीकडच्या भागाला जायला पाहिजे. आपण थोडी भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर आणलीत तर जास्त लक्षात येईल. आपण असं आलो होतो की आजोबा आणि मामा फिर्यादीच्या घरी आले आणि मग माझ्या भाच्याला का मारलंस असा जाब विचारायला फिर्यादीला घेऊन ते जागेवर गेले. आता यामध्ये पोलीस पाटलाचं स्टेटमेंट झालेलं आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. केस का सुटली याच्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. हा पोलीस पाटील म्हणजे पोलीस अधिकारीच. गावात काय महत्वाची घटना घडली तर पोलिसांना खबर देण्याची जबाबदारी याची. अर्थात एक वयस्कर माणूस, चांगला माणूस किंवा प्रतिष्ठित माणूस. पण हे सगळे गेले, पोलीस पाटीलही त्यांच्यासोबत गेला. फिर्यादीच्या हातात बॅट होती हे पोलीस स्टेटमेंटमध्ये पोलीस पाटलांनी सांगितले. अर्थात पोलीस पाटील दोघांच्याही बाजूचं सांगते असं निष्पन्न झालं. घटना तर झालेलीच आहे, पण जाब विचारताना बॅट घेऊन जाणं हा ॲग्रेसिव्हनेस फिर्यादीचा त्यामुळे रेकॉर्डवर आला. तुम्ही जेव्हा दोषारोप पत्र वाचता तेव्हा हे बारकावे बाजूला लिहून ठेवायचे असतात, त्यातून डिफेन्स तयार होतो. सरतपास वाचलात, फिर्याद वाचलीत तर शिक्षेची केस, इंज्युअर्ड आय विटनेस 3 आहेत, घरातले आणखीन 2-3 विटनेस आहेत, बायका विटनेस आहेत, जखमा झालेत, एक जागेवर मेलाय किंवा हॉस्पिटलला जाऊन तो मयत घोषित झालाय, तो मामा तरुण आहे, तब्येतीने चांगला आहे, तरी सुद्धा त्याच्या वर्मी घाव बसले. आता हे बोलाचाली नक्कीच झाली असणार. तिथे बोलाचाली झाली तेव्हा हे आरोपी जे 4-5 होते त्यांच्या जोडीला आणखीन आरोपी आले असं फिर्यादीतलं वर्णन आहे. फिर्यादीत एकूण 10 आरोपी आहेत.
हे महत्त्वाचं आहे, थोडं लक्षात घ्या. आता प्रत्येकाने किंवा यापैकी काही आरोपींनी, मुख्यतः सुरुवातीच्या काही आरोपींनी मामाला सुद्धा जोरात मारलं. त्याच्या डोक्यात तो पावड्यासारखा 2 दांडका असतो, बांबूचा दांडका असतो, भरीव दांडका असतो, तो टाकला. कवठीला इजा झाली, मामा खाली पडला. आजोबांना पण मारलं आणि शिवाय या फिर्यादीला पण मारलं. आता आणखीन एक आजोबा गावाच्या टोकाला राहतात, म्हणजे मावशीचे मिस्टर. तिथे जखमींना नेण्यात आलं. आता जखमींना न्यायचं तर मावशीचे मिस्टर जे आहेत त्यांनी घरातली स्वतःची जी काही कार होती, 4 चाकी गाडी होती, ती काढायचा प्रयत्न केला. ती गाडी काढताना सुद्धा या मावशीच्या मिस्टरना, म्हणजे मुख्य आय विटनेसना, तिसऱ्या घटनेत, दुसरी घटना, पहिली घटना मोटरसायकलवरनं फिर्यादीला मारलं. फिर्यादी परत गेला, जाब विचारायला आला, तिथे मुख्य मारामार झाली. ती घटना नंबर 2. पण तिसरी घटना कोणती, तर या जखमींना ज्या घरात नेलं होतं किंवा ज्या घरातून कारची सोय करत होता नातेवाईक, त्या नातेवाईकाला सुद्धा घरात घुसून, अंगणात घुसून मारलं, कारमधनं खेचून मारलं आणि आरोपी दबात धरून बसले. मधल्या काळात जखमीला आणलं गेलं, पोलिसांना बोलवलं गेलं, पोलीस आले. आता पोलीस येईपर्यंत ह्यांना काही हालचाल करता आली नाही, असा साक्षी पुराव्याचा भाग आहे. कारण साफ आहे की आरोपी दबा धरून बसलेत, आपल्यावर हल्ला करतील. पण पोलीस आले, पोलिसांनी जखमींना सिव्हिल हॉस्पिटलला नेलं. केस किती वाईट आहे. मधल्या काळात वेळ गेला. हा मामा जवळजवळ जागेवरच मयत झाला होता, पण 15-20 किलोमीटरवरच्या अलिबाग हॉस्पिटलला गेल्यावर त्याला मयत म्हणून डिक्लेअर केलं. अर्थात 302 ची केस झाली. फिर्यादी सुद्धा गाडीने आला, कारण ती गाडी जी निघाली होती त्या गाडीने आले. मोटरसायकलवरनं आला, हॉस्पिटलला पोहोचला. हॉस्पिटलला अर्थातच पोलीस आधीच पोहोचले होते, पोलीसच घेऊन जखमीला आले. त्यामुळे हॉस्पिटलला पोलीस उपलब्ध होते. असेही जिल्हा रुग्णालयात पोलीस 24 तास ड्युटीवर असतात. मागच्या एका लेक्चरमध्ये EPR बद्दल आपण बरंच काही बोललोय. पोलिसांनी जाबजबाब घेतले असं फिर्यादीचं म्हणणं आहे. मग सकाळपर्यंत वेळ गेला आणि सकाळी 7:01 फिर्यादीची अधिकृत फिर्याद ही रेवदंडा पोलीस स्टेशनला रजिस्टर झाली. फिर्यादी पोलीस स्टेशनला गेला का? शक्यच नाही. कारण फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे त्याचे दोन्ही हात लुळे पडले होते, खूप मारहाण झाली होती, तो हॉस्पिटलला ॲडमिट होता. त्यामुळे सकाळी आयओनी, जो शेवटपर्यंत आयओ राहिलाय, त्या आयओनी स्वतः फिर्याद नोंदवली. डॉक्टरांचा सल्ला घेतला, डॉक्टरांचा शेरा घेतला आणि फिर्यादीनी जे सांगितलं ते फिर्याद म्हणून नोंदवलं. आणि साहेब म्हणजे आयओ, PSI, PI जो कोण होता वरिष्ठ अधिकारी, तो स्वतः ती फिर्याद घेऊन स्वतःच्या रेवदंडा पोलीस स्टेशनला गेला आणि तांत्रिकदृष्ट्या ती फिर्याद नोंदवली, म्हणजे एन्डॉर्समेंट केली. डाव्या बाजूला जी नोंद केली जाते तशी एन्डॉर्समेंट केली, CR नंबर घातला आणि तपास स्वतःकडे घेतला. वरवर करणी बघता काहीही गैर नाही. ही केस जन्मठेपेची आहे. इंजोर्ड आय विटनेस आहेत, इंडिपेंडंट आय विटनेस आहेत. नातेवाईक असले तरी अशा वेळी इंडिपेंडंट आय विटनेस पाहिजेतच, असं काही सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट म्हणत नाही. त्यामुळे आरोपीची बाजू कमकुवत होती. मधल्या काळात काही महत्त्वाच्या घटना घडल्या, त्याही तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. दोषारोप पत्र दाखल झालं. फिर्यादीत लक्षात घ्या 10 नावं आहेत. प्रत्येकाला ॲग्रेसिव्ह रोड ॲट्रिब्यूट करण्यात आले. कोणी काठीने मारलं, कोणी काशाने मारलं, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. फिर्याद आता रजिस्टर झाले. आता पुरवणी स्टेटमेंट येतात. तुम्हालाही माहिती आहे, नेहमीप्रमाणे पुढच्या तपासात जे अतिरिक्त माहिती कळते त्याच्यात ती स्टेटमेंट येतात. 1, 2, 3 पण येऊ शकतात. मग इतर साक्षीदारांची स्टेटमेंट घेतली जातात, जखमींची स्टेटमेंट घेतली जातात. मधल्या काळात जे गंभीर वयस्कर लोक होती ती मुंबईला, म्हणजे पुढील उपचाराकरता सरकारी पुढच्या दवाखान्यात गेली होती. त्यामुळे त्यांची स्टेटमेंट झाली आणि एकंदर संच असा दिसत होता की फिर्यादीप्रमाणे या सर्वांनी गुन्ह्यात भाग घेतलाय. पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केला. मी प्रामाणिकपणे हा शब्द जबाबदारीने वापरतोय, कारण पोलिसांनी पुढच्या तपासात खरंच हे 10 आरोपी प्रत्यक्ष जागेवर होते का याची चौकशी केली.
कारण सरळ होतं. राजकीय जेव्हा खून खटले होतात तेव्हा फिर्यादीच्या बाजूने काही राजकीय पक्ष उतरतात. इथेही तसं झालं. स्थानिक आमदारांनी एसपींची भेट घेतली, पत्रव्यवहार केला, पोलिसांनी तो दोषारोप पत्रात ठेवला. अस्वाभाविक असं, अनैसर्गिक असं काही नाही. फिर्यादीला अन्याय होते असं वाटलं, तपास योग्य होत नाही, सर्व आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल होत नाही, काही आरोपींना जाणीवपूर्वक पकडलं जात नाही असा त्याचा ग्रह झाला, म्हणून त्याने उपोषण सुद्धा केलं, पत्रव्यवहार केला, मुंबई उच्च न्यायालयात गेले. पोलिसांची बाजू सांभाळत होते. दोषारोप पत्रासोबतच पोलिसांनी 169चा रिपोर्ट दाखल केला सीआरपीसी प्रमाणे. 169 मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ज्या आरोपींना तपासाअंती ते आरोपी नाहीत किंवा त्यांच्याबरोबर त्यांच्या विरुद्धचा पुरेसा पुरावा नाही असं निष्पन्न होतं, त्यांच्याबाबत म्हणजे स्प्लिट करू शकतात. इथेही 2 आरोपी जागेवर नव्हते घटनेच्या वेळी. त्यातला एक आरोपी म्हणजे आपण असं समजूया आरोपी नंबर 9, सोप्या भाषेत सांगण्यासाठी, हा जागेवर नव्हता. तर तो त्या दिवशी घटनेच्या वेळी घटनास्थळापासून जवळजवळ 100 किलोमीटरवर नवी मुंबई येथे एका वाढदिवसाला होता आणि त्यांनी दुपारीच गाव सोडलं होतं. त्याची पेट्रोलची बिलं शोधण्यात आली. वाटेत हायवेला पोलीस चौक्या असतात, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असतात, ते कॅमेरे तपासण्यात आले. तो त्याच्या खाजगी गाडीने स्वतः ड्रायव्हिंग करून पोलीस चौक्या क्रॉस करून हायवेवरनं जातोय असंही दिसत होतं दुपारीच. पोयनाडला बाजारपेठेत त्यांनी वाढदिवसाच्या वस्तू विकत घेतल्या. ज्या वाढदिवसाला जायचं होतं त्या डॉक्टरकडे तो गेला आणि रात्री 9:30च्या दरम्यान तो वाढदिवस, नंतर जेवण, तिथले फोटो सगळं पोलिसांनी घेतलं, स्टेटमेंट घेतली लोकांची. आणि पोलिसांना निष्कर्ष परत पोलीस आले की आरोपी नंबर 9 हा काही तिथे जागेवर नव्हता. तो रात्री 9 नंतर परत जागेवर येऊन 9:30 वाजता गुन्ह्यात भाग घेऊ शकत नाही. थोडक्यात फिर्यादीने जरी फिर्यादीत नाव घेतलं असेल, मारहाणीत नाव घेतलं असेल, तरी सुद्धा हा आरोपी काही जागेवर नव्हता. थोडक्यात पोलिसांनीच फिर्याद संशयास्पद ठरवायला सुरुवात केली होती आणि ती प्रामाणिकपणे होती, कारण आरोपी सगळे जेलमध्ये होते, पोलीस कस्टडीत होते. मग पुढे काय झालं मित्रांनो, तर जो आरोपी नंबर 10 फिर्यादीतला आहे त्या आरोपी नंबर 10नी सुद्धा आपण जागेवर नसल्याचा पुरावा दिला. पोलिसांनी त्याचीही खात्री केली. तर आरोपी 10 तर सरकारी नोकरीत होता. एका तांत्रिक शास्त्रीय कंपनीत तो नोकरीला होता. तिथे थंब इम्प्रेशन असतात, ते सगळे पोलिसांनी तपासले, तिथले रेकॉर्ड तपासले, हजेरीपट तपासलं. तर खरंच त्या पूर्ण दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा हा 10 नंबरचा आरोपी हा सरकारी नोकरीत होता. पोलिसांचा नाईलाज झाला, त्याच्या विरुद्ध दोषारोप पत्रच दाखल केलं नाही. म्हणजे आता राहिले 9 आरोपी. आता या 9 आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र तर दाखल झालं, पण आरोपी नंबर 9 आणि आरोपी नंबर 10 याच्याबद्दल 169चा रिपोर्ट पण दाखल झाला. पोलीसच म्हणतात की हे आरोपी गुन्ह्यात सामील नव्हते, म्हणून दोषारोप पत्रात आरोपपत्र न दाखल करण्याची कारणं आणि ज्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केलेलं नाही त्यांच्या त्या दोघांची नावं होती. चार्जशीटमध्येच होती, दोषारोप पत्रातच होते आणि कारणंही होती. त्या कारणामध्ये संपूर्ण थोडक्यात हकीकत घेतलेली, त्यांचे जबाब नोंदवलेले, ते पुरावे पोलिसांनी जोडलेले. खरं तर खालच्या कोर्टाने हे सगळं बघायला पाहिजे होतं, पण ज्युनियर जज असतात. त्याने कारण असं दिलं की मी कॉग्निजन्स घेतलाय, त्यामुळे मी या 9च्या 9 आरोपींविरुद्ध जसं चार्जशीट आलेली आहे तसं वरती चार्जशीट पाठवते. थोडक्यात वरच्या कोर्टाने काय ते बघावं. कागद अत्यंत बारकाईने जेव्हा तपासले गेले तेव्हा असं लक्षात आलं, जजबाईंनी खाडाखोड केलेली आहे. पण ठीक आहे, 9 आरोपींविरुद्ध चार्जशीट आली, 169चा रिपोर्टचं हिअरिंग झालं. 169चा पोलिसांनी दिलेला रिपोर्ट JMFC साहेबांनी नाकारला. थोडक्यात पोलिसांचं म्हणणं होतं की 2 आरोपी जागेवर नव्हते, पण चार्जशीटमध्ये 9 आरोपी होते. जशीच्या तशी चार्जशीट स्वीकारल्यामुळे तांत्रिक कारण पुढे दाखवून, म्हणजे मी कॉग्निजन्स घेतलेला आहे, मी आता 169 रिपोर्टवर काही ऑर्डर करू शकत नाही असं दाखवून तो फेटाळला गेला.
थोडक्यात बॉल आरोपींच्या ताब्यात आला. आरोपींनी रिव्हिजन केलं. रिव्हिजन कोर्टाने तांत्रिक अडचण दाखवून काही कारण मीमांसा देऊन रिव्हिजन अर्ज फेटाळला. थोडक्यात 169चा रिपोर्ट गुंडाळला गेला. त्यामुळे दोषारोप पत्रात 9 आरोपी, मधल्या काळात 9 आरोपी अटक झालेले, 9व्या आरोपीला पोलीस कस्टडी मिळाली, मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली आणि अन्य 8 आरोपींसोबत 9वा आरोपी सुद्धा जेलमध्ये. आता जेव्हा माझ्याकडे वकीलपत्र आलं तेव्हा आम्ही डिस्चार्जचा अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायाधीश बदलले, दुसरे आले, तिसरे आले आणि एकदा कधी तो निकाली निघाला. पण जिल्हा न्यायाधीश साहेबांनी ज्यांनी ही सुनावणी घेतली त्यांना डिस्चार्ज अर्ज मंजूर करावा असं काही वाटलं नाही. त्यामुळे त्यांनी आमचा डिस्चार्जचा अर्ज, आरोपी नंबर 9चा अर्ज फेटाळून लावला. साधक बाधक विचार करून ट्रायलला सामोरे जायचं आम्ही ठरवलं. कारण दोषारोप पत्रातले कागद, पुरावा हा आरोपी नंबर 9 तिथे नव्हता हे दाखवणारे होते. डिस्चार्ज झाला नाही, ठीक आहे, आरोपीशी चर्चा झाली. मधल्या काळात काही आरोपींना जामीन झालेले, उच्च न्यायालयाने, मेहरबान उच्च न्यायालयाने जामीन दिलेले. आपण त्या घटनेत जाण्यापेक्षा आपण आता सुनावणीवर येऊया. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला होता की सुनावणीमध्ये जर फिर्याद खोटी दिली आहे किंवा अवास्तव दिली आहे, अतिरिक्तपणे दिलेली आहे, या आरोपींना गुंतवलं गेलंय, तर जो व्यक्ती 2 आरोपींना किंवा 3 आरोपींना खोटेपणाने गुंतवू शकतो, तिथे नसताना गुंतवू शकतो. आमचा ॲलिबीचा डिफेन्स राहणार होता. पुरावे तर चार्जशीटमध्येच आहेत. तपासी अंमलदारांना अमान्य करता येण्यासारखे नाहीत. त्यामुळे फिर्याद आपल्याला डाऊटफुल ठेवता येईल, ठरवता येईल आणि आपल्याला संशयाचा फायदा मागता येईल. मित्रांनो, साधी तत्व आहे. पुराव्याची शाबिती करण्याची जबाबदारी सरकारी पक्षावर आहे. गुन्हा याच आरोपींनी फिर्यादीत असल्याप्रमाणे केला आहे हे सुद्धा सिद्ध व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची तत्व लक्षात घ्या. या सुनावणीमध्ये काय विचारात घेतली गेली की जे नातेवाईक आहेत, इंटरेस्टेड विटनेस आहेत, ज्यांचं शत्रुत्व मान्य आहे, फिर्यादीत सुद्धा ते आहे, पुरवणी जबाबात सुद्धा आहे, दिवाणी डिस्प्यूट आहे, जागेवरचा डिस्प्यूट आहे, राजकीय डिस्प्यूट आहे, अशी लोक आरोपींना गुंतवू सुद्धा शकतात. ती शक्यता नाकारता येत नाही. ती प्रॉबॅबिलिटी विचारात घ्यावी लागते. थोडक्यात पुराव्याची शाबिती सरकार पक्षाने बियॉन्ड रिझनेबल डाऊट करायचं आणि मेहरबान कोर्टावर जबाबदारी आहे की असा इंटरेस्टेड आय विटनेसचा, जखमी विटनेसचा पुरावा डिस्कार्ड करायचा नाही. मात्र तो अत्यंत काळजीपूर्वक तपासायचा आहे. त्याचं स्क्रुटिनायझेशन, पृथक्करण हे अत्यंत काळजीपूर्वक करायचं आहे. नेमकी हीच नाडी पकडून पहिल्या साक्षीदारापासून आपण सुरुवात केली. अर्थात पहिला साक्षीदार इन्क्वेस्ट पंचनाम्याचा, तो इंटरेस्टेड पंच कसा आहे, नातेवाईक कसा आहे, ओळखीचा कसा आहे, पोलीस मित्र कसा आहे, यावरून केलं गेलं. काही जणांना त्यातला भाग कळला नाही. तुमचा जर दोषारोप पत्रावर पूर्ण अभ्यास असेल तर इन्क्वेस्ट पंचनामा किती वाजता झाला हे महत्वाचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, इन्क्वेस्ट पंचनामा 7:15 आहे सकाळी, डेड बॉडीचा पंचनामा, आणि इन्क्वेस्ट पंचनामा आयओनी केलाय. मगाशी मी तुम्हाला सांगितलं 7:01 रेवदंडा पोलीस स्टेशन, जे अलिबागपासून 15 किलोमीटरवर आहे, मोटरसायकलनी जायचं तरी ज्याला 35 मिनिटं लागतात, 40 मिनिटं लागतात, तिथे 7:01 हजर असलेला आयओ जो गुन्हा नोंदवतो, त्याची सही अक्षर त्या फिर्यादीवर आहे. तो फिर्याद हॉस्पिटलमध्ये नोंदवून फिर्याद नोंदवायला रेवदंडा पोलीस स्टेशनला जातो आणि परत अलिबागला येतो. 15 मिनिटात हे अशक्य आहे. 7 मिनिटात जाऊ शकत नाही विमानाने सुद्धा आणि परत सुद्धा येऊ शकत नाही. पण इथे 7:15 7:30च्या दरम्यान इन्क्वेस्ट पंचनामा झालाय. म्हणजे आयओ एकतर इन्क्वेस्ट पंचनाम्याला हजर राहू शकतो किंवा आयओ गुन्हा नोंदवण्यासाठी रेवदंडा पोलीस स्टेशनला जाऊ शकतो. ही तफावत पहिल्याच दिवशी डोक्यात ठेवल्यामुळे
त्यावर भाष्य झालं, क्रॉस एक्झामिनेशन झाली. दुसरा साक्षीदार आला तो मित्रांनो पंच साक्षीदार, जो घटनास्थळाचा पंच आहे, जो सर्कल आहे. कारण हल्ली नवीन पद्धतीप्रमाणेच लोकल माहिती असणारे सर्कल किंवा रेव्हेन्यू ऑफिसर पंच म्हणून घेतले जातात. पोलिसांनी योग्य पत्रव्यवहार केला होता. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सर्व पत्रव्यवहार सुद्धा दोषारोप पत्रात दाखल केला होता. स्टेशन डायरीच्या एंट्र्या दाखल केल्या होत्या. PC रजिस्टर 27च्या बाबत दाखल केलं होतं. त्यामुळे परिपूर्ण असं दोषारोप पत्र होतं. आम्हाला त्यातूनच डिफेन्स शोधायचा होता. पण हे सर्कल महाशय पुढे नकाशा सुद्धा काढतात. सरकारी अधिकारी म्हणून जागेवर परत जातात. पंचनाम्याच्या आधारे नकाशा काढतात. त्या नकाशाला निशाणी नंबर पडतो. उलट तपासात ते अनेक गोष्टी कबूल करतात. त्यांचा नकाशा संशयास्पद ठरतो. नकाशावर खाडाखोड असते. उत्तर दिशा वर न दाखवता पूर्व दिशेच्या जागी उत्तर दिशा दाखवलेली असते. गावातला ज्या रस्त्याने जखमींना पोलीस सरकारी हॉस्पिटलला घेऊन गेले तो रस्ताच दाखवलेला नसतो. म्हणजे गाव आणि हम रस्ता याच्यामध्ये आरोपींच्या घरासमोरून आणि फिर्यादीच्या घरासमोरून अलिबागकडे जाणारा अंतर्गत जो रोड डांबरी रोड आहे, ज्याचा वापर केला गेला आणि सर्वसामान्यपणे शॉर्टकट म्हणून वापर केला जातो, तो रस्ताच दाखवला नव्हता. गावातली घरं दाखवली नव्हती. तिसरा इन्सिडन्स कुठे झाला होता ती नीट जागा दाखवली नव्हती. स्वतः घटनास्थळ म्हणजे पहिला आणि दुसरा इन्सिडेंट जिथे झाला ती जागा सुद्धा पूर्ण नव्हती. आजूबाजूच्या लोकांची नावं नव्हती. असा अनेक प्रकारे उलट तपास करून घटनास्थळ पंचनामा, हात नकाशा बनवणारा सर्कल इन्स्पेक्टर या सगळ्यांना संशयास्पद ठरवण्यात आलं. उलट तपासाची तुमची जबाबदारी नेमकी तीच असते. साक्षीदार अजून यायचा आहे. फिर्यादी महत्वाचा आहे. तो जखमी आहे. तो सरकारी हॉस्पिटललाच केवळ राहिला होता असं नाही. दुसऱ्या दिवशी तो खाजगी हॉस्पिटलला गेलाय. शहरात एक ॲक्सिडेंटचं हॉस्पिटल आहे. तिथे तो ॲडमिट होतो. तिथे त्याच्या हातावर ऑपरेशन्स होतात. त्यामुळे सगळे मेडिकल रिपोर्टही रेकॉर्डवर आहेत. खाजगी हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे, फिर्यादीचा सरकारी हॉस्पिटलचा रिपोर्ट आहे. जखमी तर आहेच, तो स्वतः सांगतोय, सांगायला जिवंत आहे. आणि मग फिर्यादीला आपल्याला खोटं ठरवायचं आहे, संशयास्पद ठरवायचं आहे. हायली इंटरेस्टेड विटनेस आहे, जो केवळ मैताला न्याय मिळवण्यासाठी आलेला नाही तर आरोपींना वैमनस्यापोटी शिक्षा देण्यासाठी आलेला आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. केस लॉचा मुद्दा म्हणून आज मी उल्लेख करणार नाही. सगळे केस लॉ न्याय निकालात आहेत. तुमच्या माहितीसाठी नंतर आपण कल्याण मार्गतर्फे हा संपूर्ण न्याय निर्णय, त्याचं मराठीकरण, इंग्रजीतला न्याय निर्णय आणि शक्य झालं तर आमचा युक्तिवाद, मराठीत केलेला युक्तिवाद लेखी स्वरूपातला, हे सगळे PDFच्या द्वारे आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे आज जे आपण बोलतोय त्याचा केस स्टडी संदर्भासहित, निशाणी नंबरसहित, कागदपत्रांसहित, सरतपास आणि उलट तपासासहित सर्व मुंबई आणि सर्वोच्च न्यायालयाचे, दोन्ही न्यायालयाचे वेगवेगळे निकालपत्र, जी सरकार पक्षाने दाखल केली ती निकालपत्र, आरोपीच्या बाजूने दाखल केली ती निकालपत्र, ही सगळी आपण द्यायचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून प्रत्येक ज्युनियर वकिलांना किंवा कायद्यामध्ये स्वारस्य असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचा परिपूर्ण असा अभ्यास करता येईल. खून खटला कसा चालवायचा याची पूर्ण माहिती मिळेल. प्रत्येक खटला मित्रांनो वेगळा असतो. प्रत्येक साक्षीदार वेगळा असतो. त्याची मानसिक अवस्था वेगळी असते. तुम्हाला साक्षीदार वाचता आला पाहिजे. तो काय ठरवून आलाय, काय ठरवून येऊ शकतो, तो काय साक्ष वाढवू शकतो, तो किती इंटरेस्टेड आहे, त्याचं शत्रुत्व काय, तो मलाच का गुंतवतो, असे अनेकविध प्रश्न तयार होत असतात. त्यामुळे हे सगळं गरजेचं असतं. फिर्यादी आला, त्यांनी सरतपास अगदी व्यवस्थित दिला. चुकण्याची काहीच शक्यता नव्हती. मिनिट आणि मिनिटची घटना सांगितली. पुरवणी जबाब पण त्यांनी व्यवस्थित घेतले. त्याचे जे काही इतर जबाब असतील ते घेतले. चार्जशीट तर पाठच होती. डायरेक्ट प्रश्न कोणताही घेणं म्हणजे अंगावर उलट तपास ओढवून घेणं असं असतं. उलट तपासात काय विचारायचं नाही हे महत्त्वाचं असतं. असा जेव्हा तयारीचा इंटरेस्टेड विटनेस असतो तेव्हा थोडक्यात उलट तपास चालत नाही. तुम्हाला पार्श्वभूमी तयार करायला लागते. आम्हीही केली. काय शत्रुत्व आहे ते रेकॉर्डवर आणलं.
त्यांनी जे सरतपास सांगितलं होतं ते त्याला बोलतं केलं. आणि मग त्यांनी फिर्यादी व्यतिरिक्त जे जास्त म्हणजे इम्प्रूव्हमेंट केलेल्या आहेत त्या एक एक सिद्ध करून घेतल्या. कारण त्याच्या पुरवणी जबाबात हत्यारं बदलली होती. पुरवणी जबाबात त्यांनी जखमींची नावं वाढवली होती. अर्थात हे सगळी ठिकाणी साधारणपणे होत. मित्रांनो, खटले सुटतात ते केवळ आपल्या बुद्धिमत्तेमुळे, आपल्या बुद्धिचातुर्यामुळे सुटतात असं नसतं. वकिलांनी हा गैरसमज पहिला काढून टाकला पाहिजे. खटले सुटतात ते पोलिसांच्या मूर्खपणामुळे, पोलिसांनी तपासात ठेवलेल्या चुकांमुळे आणि त्याहीपेक्षा खटले सुटतात ते अशा रंजकपणे मेहरबान कोर्टासमोर वैमनस्यापोटी अतिरिक्त पुरावे दिले जातात त्यामुळे. इथेही नेमकं तेच झालं. फिर्यादीने जे फिर्यादीत दिलं होतं ते चुकीचं होतं. तपासात निष्पन्न झालं ते वेगळं होतं. काही आरोपी जागेवरच नव्हते. हा तर कॉमन डिफेन्स झाला. पण फिर्यादी वाढवून ज्या जखमा सांगत होत्या तशा प्रत्यक्ष जखमा त्याच्या अंगावर नव्हत्या. हे डॉक्टरांचा उलट तपास आणि मेडिकल रिपोर्ट्स, MLC सर्टिफिकेट्स ही सगळी बघितल्यावर सिद्ध झालं. उलट तपासात त्याचा पुरेपूर वापर करण्यात आला. कालमर्यादा असल्यामुळे आपण तो संपूर्ण उलट तपास वाचत नाही आहोत. तुम्हाला त्याची कॉपी दिली जाईल. पण एवढं नक्की झालं की हा फिर्यादी ज्या पद्धतीने सांगतो की त्याचे दोन्ही हात लुळे पडले होते, दात पडला होता, तर जागेवर दात काय मिळाला नाही. मेडिकल रिपोर्ट प्रमाणे त्याचा दात फक्त हलत होता आणि तो नंतर एका डेंटिस्टकडे जाऊन काढण्यात आला. 2-3 दिवसांनी काढण्यात आला. मधल्या काळात अगेन्स्ट मेडिकल ॲडव्हाइस सरकारी हॉस्पिटलमधनं हा फिर्यादी फिर्याद दिल्यानंतर निघून जातो. डिस्चार्ज सर्टिफिकेट नाही. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलवर अविश्वास दाखवून हा त्याच्या ओळखीच्या, त्याच्या घराजवळच्या अलिबाग शहरातल्या एका ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आता ही जी काही प्रोसिजर आहे ती पाळली गेली नव्हती. डिस्चार्ज सर्टिफिकेट नव्हतं, पोलिसांचा रिपोर्ट नव्हता. खाजगी हॉस्पिटलने त्याला ॲडमिट करून घेतलं. ही MLC रजिस्टर्ड केस होती. CR नंबर दाखल झालेला आहे. त्या डॉक्टरांनी जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नव्हती. ते डॉक्टर नंतर येणार होते, परंतु यांना आधी बांधून घेणं पाहिजे. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे फिर्यादीच्या दुसऱ्या दिवशी हा माणूस पुरवणी स्टेटमेंटसाठी रेवदंडा पोलीस स्टेशनला 15 किलोमीटरवर पोहोचतो. जो माणूस खाजगी हॉस्पिटलला ॲडमिट आहे, ज्या माणसावर त्या दिवशी ऑपरेशन दाखवलेलं आहे, तो माणूस रेवदंडा पोलीस स्टेशनला कसं पोहोचू शकेल? त्याचे तर दोन्ही हात लुळे पडलेत. उलट तपासात त्याच्याकडनं काही ॲडमिशन्स घेण्यात आल्या आणि असं लक्षात आलं की हा माणूस खोटं बोलतोय. खाजगी हॉस्पिटलला अतिरिक्त उपचार दाखवतोय. हे ऑपरेशन सुद्धा संशयास्पद आहे. बरं, याचा योग्य तो रेकॉर्ड कोर्टासमोर नाही. मग त्यांनी सारवासारव करताना पोलीस हॉस्पिटलला आले होते, त्यांनी जबाब घेतला. ही सगळी जी काही युक्तिवाद असतात, युक्त्या असतात त्या केल्या होत्या. कारण याच्यामध्ये एक तज्ज्ञ वकील होते, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर होते. त्यांची शासनाने खास नेमणूक फिर्यादीच्या अर्जावरनं केली होती. त्याबद्दलही उलट तपास झाला. इंटरेस्टेड विटनेस दाखवण्यासाठी हे सगळे सराउंडिंग सर्कमस्टन्सेस घेणं गरजेचं असतं. मग ते उपोषणाच्या गोष्टी निघाल्या, ते फोटो निघाले, त्याला निशाणी नंबर पाडून घेण्यात आलं, आमदारांचं पत्र निघालं, हायकोर्टमध्ये जे रिट पिटिशन केलं होतं, पोलिसांविरुद्ध तक्रार केल्या होत्या त्या निघाल्या. जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी जी ॲफिडेव्हिट म्हणजे प्रिव्हियस स्टेटमेंट असतात, कोर्टासमोर केलेली ॲफिडेव्हिट्स असतात, त्यातले इम्प्रूव्हमेंट, कॉन्ट्राडिक्शन सगळं निघालं. कारण दुसऱ्या वकिलांनी ॲफिडेव्हिट भरलेली. त्यावेळेला डोक्यात जामिनाला विरोध करणं एवढंच असतं आणि जामिनाला विरोध करण्यासाठी फिर्यादीची कॉपी पेस्ट केली जाते. पुरवणी स्टेटमेंट काय झालं त्याप्रमाणे काय ॲफिडेव्हिट बदललं गेलं पाहिजे, घटनेबद्दल, जखमांबद्दल, आरोपींच्या अस्तित्वाबद्दल त्याची काळजी न घेतल्यामुळे पुरवणी स्टेटमेंटमध्ये जरी हत्यारं बदलली असतील तरी सुद्धा फिर्यादीप्रमाणेच ॲफिडेव्हिट जामिनाच्या वेळी आली.
आता ही जी प्रिव्हियस स्टेटमेंट आहे याचा योग्य वापर निशाणी नंबर देऊन उलट तपासात करण्यात आला. म्हणजे साक्षीदार हा वेळोवेळी वेगवेगळी स्टेटमेंट कोर्टासमोर, पोलिसांसमोर पुरवणी जबाबामध्ये देतोय असंही सिद्ध झालं. पण त्यापेक्षा महत्त्वाचा उलट तपास झाला तो फिर्यादीला संशयित ठरवण्यासाठी, फिर्याद खोटी ठरवण्यासाठी. मित्रांनो, लॉ सेट इन मोशन हा एक प्रकार असतो. घटना घडल्यानंतर पोलिसांना पहिली माहिती कोणी दिली ती प्रथम खबर होते. ती कॉग्निझेबल ऑफिसची असेल आणि ती लिहून घेतली असेल, थोडक्यात असेल तरी ती फिर्याद होते. आणि त्यानंतर जर पोलीस स्वतःहून तपासाला लागले तर लॉ सेट इन मोशन होतं. मग ती फिर्याद कोर्टासमोर असणं अत्यंत गरजेचं आहे. इथे नेमकं या फिर्यादीकडून कबूल करून घेण्यात आलं की तो जेव्हा हॉस्पिटलला गेला तेव्हा पोलीस आले होते, पोलिसांनी जबाब घेतला, तो हाताने लिहून घेतला, ते जबाबावर त्याची सही झाली, तो मजकूर बरोबर होता, खात्री केली आणि त्यांनी अनावधानाने कबूल केलं. कदाचित हे खरंही असतं. तुम्हाला तुक्का लावायचा असतो, रिस्क घ्यायची असते. पण आता असं लक्षात आलं की घटनास्थळावरनं 12 वाजता हॉस्पिटलला सगळे जखमी नातेवाईक गेल्यानंतर, सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर जी पहिली खबर आली ती पोलिसांनी हॉस्पिटलला 12 वाजता घेतली होती. मग ही 7:01 जी काय खबर आहे, जी टाईप केलेली खबर आहे, ती कधी केली? नंतर त्याच्या तोंडातून आलं 4 वाजता सुद्धा पोलीस चौकशी करत होते, जबाब लिहून घेत होते. खरंही असेल, पण संशय निर्माण झाला. आणि मग ही 7 वाजताची फिर्याद, त्याच्यावर तर त्याची सही आहे, ती एकच कोर्टासमोर आहे. म्हणजे कोर्टासमोरच्या जी काही निशाणी नंबर पडलेली फिर्याद आहे त्याच्या अगोदर आणखी 2 फिर्यादी घटनेबद्दल याच फिर्यादीच्या घेतल्या होत्या असं त्याच्याच तोंडातून आलं. बरं, तो जखमी होता तर इतर लोक होती, त्यांच्याकडनं पण फिर्याद घेता आली असती. 12 ते सकाळी 7 या 7 तासाच्या वेळेत पोलिसांना शक्य असूनही फिर्याद घेतली नाही. याही पुढे जाऊन त्याने असं कबूल केलं की गावात पोलीस आले तेव्हा सुद्धा त्यांनी प्राथमिक चौकशी केली, काही गोष्टी लिहून घेतल्या. त्यामुळे इतक्या फिर्यादी घेण्याच्या संधी असून सुद्धा जर पोलीस वाया घालवत असतील आणि फिर्यादी स्पष्टपणे कबूल करत असेल की माझी फिर्याद घेतली गेली, तर त्या फिर्यादी म्हणजे प्रथम स्टेटमेंट FIR कोर्टासमोर का नाही, हा मोठा प्रश्न तयार झाला. अनेक खटल्यामध्ये होतो. हे उलट तपासातलं स्किल असतं. तुम्हाला संशय निर्माण करायचा असतो. त्यामुळे त्या फिर्यादी नाहीत. त्या फिर्यादी नसल्यामुळे ही जी फिर्याद आहे ती आफ्टर थॉट होते, नातेवाईकाशी चर्चा केल्यानंतर होते. तपासात त्यातले 2 आरोपी जागेवर नव्हते हे निष्पन्न झाले. आणि शिवाय फिर्याद लिहून घेणारे इन्स्पेक्टर त्यावेळी हॉस्पिटलला होते की नाही हा संशय निर्माण झालाय. जर असतील तर इन्क्वेस्ट पंचनामा खोटा ठरतोय. त्यामुळे तपासी अंमलदारांना सुद्धा गुंतवण्यात आलं. फिर्यादीच्या जखमांवरून झालं. जेवढं तो सांगत होता अतिरंजितपणे तेवढ्या जखमा प्रत्यक्ष मेडिकलमध्ये नव्हत्या. इतर जखमींबद्दल तो सांगत होता तशा जखमा प्रत्यक्ष मेडिकल सर्टिफिकेटमध्ये नव्हत्या. माहित्याच्या बाबतीतही तसंच एक्झॅगरेटेड स्टोरी झाली. आणि मग तपास टोपोग्राफीकडे वळतो. मग गावातली रचना, आजूबाजूला जर घरं आहेत तर ती मदतीला का नाही आली, जर लागून आरोपींची घरं आहेत तर त्यांनी लोक म्हणजे मामा कंपनी, आजोबा कंपनी घटनास्थळ ओलांडून येताना त्यांच्यावर हल्ला का केला नाही, किंवा घटनेनंतर दुसरा इन्सिडेंट झाल्यानंतर परत कुठेही हल्ला का झालेला नाही, पोलीस आल्यानंतर आरोपी कुठे गेले, आरोपींना जागेवरच का पकडलं नाही, जागेवर हत्यारं म्हणजे टाणके वगैरे मिळाले होते, त्या व्यतिरिक्त खरंच हत्यारं होती का, हे सगळे प्रश्न निर्माण झाले. सजेशन झाली, फिर्यादी संपला, मग आय विटनेस आले. आय विटनेसना सुद्धा अशाच प्रकारे उलट तपासणी झाली. त्याच्यानंतर महत्त्वाचा पार्ट होता तो 27चे पंचनामे, रिकव्हरी पंचनामे. 3 आरोपींकडनं रिकव्हरी दाखवली होती. सगळं पद्धतशीर होतं. म्हणजे बेल रजिस्टर, पोलीस कस्टडी रजिस्टर, लॉगबुक रजिस्टर, पंचांना बोलवल्याचं पत्र, ते पत्र सरकारी कार्यालयात गेलं, मग तिथून सरकारी पंच आले, ती आल्याबद्दलची आणि जाण्याबद्दलची सगळ्या स्टेशन डायरी, मग निवेदन पंचनाम्याची स्टेशन डायरी, त्या सगळ्या वेळा जुळवून अगदी पद्धतशीर तपास होता. संशयाला कुठे जागा नव्हती. अशा परिस्थितीत सरकारी अधिकारी जे पंच आहेत, रिकव्हरीचे पंच आहेत, 27चे पंच आहेत, त्यांचा उलट तपास घेणं ही तारेवरची कसरत असते.
काही गोष्टी आधी सांगायच्या नसतात. सगळं सरतपासात सांगून घेतलं. इथे एक चूक झाली होती. स्टेशन डायरीचं बारकाईने अवलोकन केलं, बेल रजिस्टरचं अवलोकन केलं, तर आरोपीला पोलीस कस्टडीतून बाहेर किती वाजता काढलं आणि निवेदन पंचनाम्यावर सही करण्या अगोदर किती मिनिटं काढलं याच्यावर तफावत होती. पंच जागेवर किती वाजता आले, म्हणजे पोलीस स्टेशनला किती वाजता आले, तिथून किती वाजता निघाले, पंचांना बोलवायला जो हवालदार गेला होता तो किती वाजता गेला, याच्यावरनं बरीच क्रॉस झाली. थोडक्यात निवेदन पंचनामा संशयास्पद वेळेनुसार ठरला. पण निवेदन पंचनाम्यावर आरोपीची सही होती. बरं, फोटो जोडले होते. आरोपी जागेवर जातात, तिथे स्वतःच्या घरासमोरील फाट्यांची जी झोपडी केली असते, ज्याला आपण खोपटी म्हणतो, तिथून तो दांडका काढून देतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्य आरोपी असतो, तो त्याच्या घराजवळून एक वस्तू काढून देतो, शीक काढून देतो. त्या शिकेला रक्त असतं. असं सगळं पंचनाम्यात जे असतं ते सगळं होतं. पण तरीसुद्धा काही गोष्टी आडव्या आल्याच. जो पंचनामा ज्या जागेवर झाला ती जागा तर पोलिसांना पहिल्या दिवसापासून माहिती होती. घटनास्थळाला रस्त्याला लागूनच असलेली ती झोपडी होती. फाट्यांमध्ये बांबू सहज उपलब्ध होऊ शकतात. जागेवर तर आधीच हत्यारं काही मिळाली होती, म्हणजे बांबू किंवा लाकडाच्या काठ्या वगैरे ज्या काही त्या मिळाल्या होत्या. पुरवणी जबाबात लाकडाच्या दांडक्याचा स्टंप झाला होता. आता स्टंप हे क्रिकेटचं सामानातला. बॅट घेऊन गेल्याचा रेफरन्स पोलीस पाटलाच्या साक्षीत आहेत. पोलीस पाटील तपासत नाहीत. इंडिपेंडंट आय विटनेस असलेला पोलीस पाटील एकच या चार्जशीटमध्ये. त्यालाच तपासलं नाही. आला असता तर त्यांनी खरं सांगितलं असतं. खरं सांगितलं असतं तरी आरोपीची अडचण नसती, तर फिर्यादीची अडचण झाली असती. म्हणजे फिर्यादी ॲग्रेसिव्ह आहे हेही सिद्ध झालं असतं. म्हणून सरकार पक्षाने त्याला टाळलं. संयुक्तिक कारण काय कोर्टासमोर आलं नाही. त्याचाही विचार कोर्टाला करावा लागला. मग इतर जे जखमी होते, कारण 2-3 जे काय 27चे पंच आहेत त्यांची बरीच उलट तपासणी झाली आणि अनेक गोष्टी तपासातल्या तफावती, चुका, तांत्रिक चुका हे सगळं रेकॉर्डवर आलं. आता उरलेले आय विटनेस यायला लागले. स्त्रिया आल्या, त्या खोट्या कशाला बोलतील. पण एक्झॅगरेटेड स्टोरी जी फिर्यादीने सांगितली होती ती त्यांना सांगावी लागली. ज्यांच्या घरी ती कार काढताना तिसरा इन्सिडेंट झाला त्यांना तपासण्यात आलं, तेही जखमी. ते खोटं कशाला बोलतील. हा सरकार पक्षाचा होरा. पण तफावती निघाल्या, इम्प्रूव्हमेंट, कॉन्ट्रडिक्शन सगळं निघालं. मग प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबेबिलिटी खाली अशक्यता सुद्धा घ्यायच्या असतात. त्याप्रमाणे अशक्यता घेता आल्या की हे खरंच तपासाच्या वेळी किंवा घटनेच्या वेळी तिथे होते का. हे जर इतके जखमी झाले असतील तर अशा पद्धतीने भाग घेऊ शकतात का. आणि खरंच जर घटना सोडवायला गेले तर ह्यांच्यावर किती जखमा व्हायला पाहिजेत. फिर्यादी सांगतोय, जखमी लोक सांगतायत, त्याप्रमाणे जर सर्व आरोपींनी भाग घेतला, प्रत्येकाच्या हातात लाठ्या काठ्या आहेत, शिगा आहेत, लाकडी स्टंप आहे, असे विविध हत्यार आहेत, ती त्वेषाने मारायचं आहे. राजकीय वैमनस्य आहे, जागेवरचं वैमनस्य, आणि आता मारायचं आहे. घटना तर घडले, तर अशा वेळी त्वेषाने मारल्यावर ज्या जखमा व्हायला पाहिजेत, ज्या पद्धतीने फ्रॅक्चर्स व्हायला पाहिजेत, हाडं तुटायला पाहिजेत, तशा जखमा या लोकांच्या सुद्धा नव्हत्या. बरं, माहिताचे कपडे उशिरा दाखल झाले समजू शकतो. पण जी लोक हॉस्पिटलला रक्ताने भरलेल्या कपड्यांनी गेली होती ते कपडे पोलिसांनी लगेच का नाही जप्त केले, हा एक प्रश्न निर्माण झाला. थोडक्यात इंटरेस्टेड आय विटनेस व्यतिरिक्त इंडिपेंडंट आय विटनेस भर गावात मध्यवर्ती ठिकाणी घटना असूनही मिळू शकला नाही पोलिसांना. ही एक दुबळी बाजू झाली. मग CDR रेकॉर्ड आला, IOची साक्ष झाली, सर्वच गोष्ट काय असं सांगून त्यातला सुरसपणा जाईल. पण मित्रांनो, काही महत्त्वाच्या लक्षात घ्या. टेलिफोन टॉवर CDR रिपोर्ट याची जी माहिती येते त्याचा अभ्यास तुम्हाला करायला लागतो. त्या कोणत्या परिघात टेलिफोन टॉवरच्या आरोपी त्यावेळेला होते, जखमी त्यावेळेला होते, हे सिद्ध करण्याची जबाबदारी सरकार पक्षाची होती. बरं, CDRची माहिती आरोपी नंबर 9 आणि 10च्या बाबतीत आलेली आहे. CCTVची माहिती आलेली आहे. त्यामुळे पोलीस तपासात त्यांचा वापर केलेला आहे. पण फिर्यादीच्या बाबतीतला CDR रिपोर्ट बघता, माहिताचा CDR रिपोर्ट, इतर जखमींचा CDR रिपोर्ट कोर्टासमोर नव्हता. पोलिसांनी, IOनी मोठ्या खुबीनी
टॉवर रेकॉर्डचं एक स्टेटमेंट बनवलं होतं. घटनेच्या वेळी आरोपी कोणत्या टॉवरखाली आहेत हे तपासलं गेलं. तर ते घटनास्थळापासून रस्त्याने 12 किलोमीटर पलीकडे, खाडीच्या पलीकडे एक विक्रम इस्पात कंपनी आहे, स्पॉन नायरचा प्रोजेक्ट आहे, त्याच्या कॉलनीमध्ये असल्याचा उल्लेख आला, कारण टॉवर तिकडे होता. आता ते एरियल डिस्टन्स किती, गावातल्या मोबाईलला तेच टॉवर लोकेशन येतं, हे काय सरकार पक्ष सिद्ध करू शकला नाही. पण रेकॉर्डवर घटनेच्या वेळी आणि घटनेनंतर सुद्धा, अटक होण्याच्या वेळी सुद्धा आरोपी तिकडे आहेत, म्हणजे गावाच्या पलीकडे आहेत, खाडीच्या पलीकडे आहेत. खाडीतून पळून गेल्याची पोलिसांची केस नाही, हा एक संशयाचा फायदा मिळाला. दुसरं महत्वाचं, जे जखमी आहेत त्यांचं टॉवर लोकेशन नव्हतं, आणि जे 2 आरोपी 169 मध्ये होते, ज्यांचा 169 रिपोर्ट नाकारलाय, रिव्हिजन फेटाळले, डिस्चार्ज अर्ज फेटाळलाय, जामीन अर्ज मंजूर झालाय, त्यामुळे त्यांना ट्रायल फेस करायला लागले आरोपी नंबर 9ला, त्याचं सीडीआर रेकॉर्ड प्रमाणे सुद्धा आयोला बांधून घेण्यात आलं की तो घटनेच्या दिवशी तिथे नव्हता असण्याची शक्यता नाही, म्हणजे ॲलिबी सिद्ध करून घेण्यात आली. याकरता डिफेन्स विटनेसची आता गरज नाही, जी पारदर्शकपणे कोर्टासमोर आहे, सीडीआर रिपोर्ट आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे सगळं टाळण्यात आलं. सरकार पक्षाने खूप मोठा युक्तिवाद केला. आयोगाकडनं अगदी गोड बोलून त्याचा तपास कसा योग्य आहे तेही आणण्यात आलं. राजकीय वैमनस्य आणण्यात आलं. आमदारांनी या घटनेस्थळावर कशी भेट दिली होती, सांत्वनासाठी आमदार कुटुंबीय कसे आले होते, आणि नंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट कशी घेतली, हे सगळं रेकॉर्डवर आलं. आणि दुर्दैवाने फिर्यादीने जे रिट पिटिशन दाखल केलं होतं, पोलीस तपासाला तक्रार करणारं आणि इतर आरोपींना वाढवणारं, थोडक्यात 169चा रिपोर्ट खोटं ठरवणारं आणि 169च्या आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यासाठी जे काही रिट पिटिशन ॲफिडेव्हिट दाखल केली होती, त्याच्यासोबत कागदपत्रांची यादी दाखल केली होती, त्याच्यात हे आमदारांचं पत्र होतं. त्यामुळे सगळी ती ॲडमिटेड डॉक्युमेंट्स होती, त्याचा योग्य वापर आयोच्या शेवटच्या साक्षीत करण्यात आला, आणि मग आयोग गोंधळला. त्याची दोलायमान स्थिती झाली. त्याचा अर्धा तपास खरा आहे असं त्याला सांगायला लागलं. अर्धा तपास तोही खरा आहे, पण त्याच्यात फिर्याद खोटी ठरते हेही कबूल करावं लागलं. काही आरोपीचा सीडीआर दुसऱ्या गावातला आहे हे कबूल करावं लागलं. त्याही पलीकडे जाऊन त्यांनी नोंदवलेली फिर्यादी संशयास्पद आहे, त्यातल्या वेळा ह्या चुकीच्या आहेत हेही लक्षात आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा फिर्यादीची साक्ष विचारात घेता जे आयोची म्हणजे तपासी अधिकाऱ्याची साक्ष झाली होती, त्याच्यामध्ये फिर्याद जी कोर्टासमोर आहे त्या फिर्यादीच्या व्यतिरिक्त फिर्याद FIR या नोंदवल्या गेल्या होत्या असं फिर्यादी बोलतोय, त्या कोर्टासमोर नाहीत हे वदवून घेण्यात आलं. अर्थातच संशयाचा फायदा, जेव्हा साक्षीदार अतिरंजितपणे सांगतात, वाढवून साक्ष देतात, त्याला 2-2, 3-3, 4-4 वकिलांची मदत होते, नाटकासारखी प्रॅक्टिस करून तो एक शब्द पाठ करून येतो, तेव्हा अशा साक्षीदारांची साक्ष जास्त घातक असते. ती पोपटपंची असते, पण वस्तुस्थितीला धरूनच असते असं नाही. मेहरबान कोर्टासमोर तुम्हाला आरोपीची बाजू मांडताना अत्यंत संयमीपणे, सर्व पुरावा तुमच्या विरुद्ध असताना, जज साहेबांनी डिस्चार्जचा अर्ज नाकारलेला असताना, आरोपीच्या विरुद्ध मत सरतपासामुळे होत असताना उलट तपास अशी बाजू आणायची असते की साक्षीदार हा संशयास्पद आहे, साक्षीदाराची उपस्थिती संशयास्पद आहे, साक्षीदार अतिरंजित वैमनस्यामुळे सांगत आहे, खोटेपणाने इतर आरोपींना गुंतवत आहे. जो माणूस 2-3 आरोपींना गुंतवू शकतो तो पहिल्या 10 जणांना सुद्धा गुंतवू शकतो. आरोपी तिथे असण्याची शक्यता नाही. आरोपींचं वय लक्षात घेता 70 ने 80 वर्षाचे म्हातारे अशा पद्धतीने हल्ला करतील असं शक्य नाही. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आरोपी कोणत्या अवस्थेत आहेत हे कोर्ट शेवटी सुनावणीच्या वेळेला बघत असतं. काहींचे जामीन झालेले असतात, काहींचे झालेले नसतात. पुराव्यामुळे अगदी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट सुद्धा जामीन नाकारतं, केस एक्सपिडाइट करतं, तरी सुद्धा 4-4, 5-5 वर्ष लागतात. आणि मग हे आरोपी अशा पद्धतीने गुन्हा करू शकतात का, 3-3 ठिकाणी हल्ला करू शकतात का,
गावची परिस्थिती होती तर इंडिपेंडंट विटनेस का नाही? मग तिथली राजकीय परिस्थिती काय होती? जर फिर्यादीच्या बाजूने गाव होतं, ग्रामसेवक होते किंवा गावातली बहुमत होतं, मग ती लोक का आली नाहीत? ती मध्ये सोडवायला का आली नाहीत? त्यांना का तपासलं नाही? आणि मग हे 27चे पंच जरी सरकारी साक्षीदार असतील तरी केवळ कागदोपत्री पुरावा तयार करण्यासाठी घेतले का? ती जागा जर पोलिसांना आधीच माहिती होती तर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी त्याच जागेवर परत जाऊन वेगवेगळ्या जप्त्या दाखवणं, त्याचे फोटो काढणं, त्याची पासटची सर्टिफिकेट दाखल न करणं किंवा दाखल केली असतील तर त्याच्यात तांत्रिक चुका असणं आणि मग ते फोटो सिद्ध करता न येणं, पोलिसांची जशी अडचण होते त्याहीपेक्षा जास्त अडचण कोर्टाची होते. कारण कोर्टाला समायोचितपणे दोन्ही बाजूचा पुरावा ऐकायचा असतो. फेअर ट्रायलमध्ये आरोपीची बाजू सुद्धा समजून घ्यायची असते. आरोपीकडनं केसला येतो तसा लेखी युक्तिवादही आलेला. या युक्तिवादात फिर्यादी पक्ष कसा अतिरंजित आहे, त्याला कायद्याची मदत असून राजकीय लोकांची मदत असल्यामुळे तो कसा इतरांना गुंतवू शकतो, यावर भर देण्यात आला आणि टोटल डिनायल घेण्यात आलं. काही आरोपींतर्फे बचाव असाही घेण्यात आला की मोटरसायकलवरच मयत आलेला आणि मोटरसायकलवरनं पडून त्या जखमा होऊ शकतात. सुदैवाने डॉक्टरांनी त्यालाही होकार दिलेला. कच्चा रस्ता आहे, तिथे दगड आहेत, स्पॉट पंचनाम्यामध्ये ते दिसत आहेत. डॉक्टरांनी कबूल केलं की दगडावर आपटून ही डोक्यावरची जखम होऊ शकते, रक्तस्राव होऊ शकतो, गंभीर जखम होऊ शकते. त्यामुळे प्रत्यक्ष साक्षी पुरावा असताना देखील आरोपींच्या हातात हत्यारं आहेत, ती हत्यारं रिकव्हरी दाखवलेली असताना देखील, त्याच्यावर मानवी रक्त आलं असताना देखील, आरोपींच्या कपड्यांवर मानवी रक्त आलं असताना देखील प्रत्येक गोष्ट इंडिपेंडंटली सिद्ध न झाल्यामुळे, मोटिव्ह सिद्ध न झाल्यामुळे, उलट आरोपींविरुद्ध वैमनस्य असल्यामुळे त्यांना खोट्या गुन्ह्यात गुंतवू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचा मेहरबान कोर्टाने विचार केल्यामुळे आणि मग त्याला साधक बाधक ज्या उलट तपासातल्या ॲडमिशन्स आहेत याचा एकत्रित विचार करून सर्व आरोपींना निर्दोष सोडलं. मित्रांनो, मैताबद्दल सहानुभूती असणं गरजेचं आहे, जखमींबद्दलही ती असणं गरजेचं आहे. केस का सुटतात? केस सुटतात याचं प्रमुख कारण आपण आहे तेवढं, आहे तितकंच अगदी प्रामाणिकपणे कोर्टासमोर आणि पोलिसांसमोर आणत नाही. राजकीय मदतनीस असतात, एक वेगळी इगो तयार झालेला असतो, स्पर्धा तयार झालेली असते, त्यामुळे जास्तीत जास्त आरोपींना गुंतवण्याचा आपण प्रयत्न करतो, स्वाभाविक आहे. आणि हे जास्तीत जास्त आरोपींना अवास्तवपणे गुंतवणं आणि मग तिथे जागेवर नसणं, ते सिद्ध होणं, त्यांच्या हातात हत्यारं दाखवणं, पाठीवर जखम एक असताना 10 जणांनी मारल्यावर किती जखमा होतील याची चर्चा होणं, या सगळ्यामुळे अतिरंजित साक्ष दिली जाते. साक्षीदार हा अविश्वासू आहे, नॉट ट्रस्टवर्दी आहे, फुल्ली होली अनट्रस्टवर्दी आहे, अशा प्रकारची ऑब्झर्वेशन येतात आणि थोडक्यात संशयाचा फायदा आरोपींना मिळतो. घटना घडली नाही असं नसतं, पण न्यायदान करताना न्यायाधीशाला ती घटना तशीच घडली आहे, साक्षीदार नैसर्गिक आहेत, स्वाभाविक चुका कबूल आहेत, थोड्याशा ओमिशन इम्प्रूव्हमेंट इकडे तिकडे चालू शकतात, पण घटनेच्या मुळाशी झालेल्या ज्या घातक इम्प्रूव्हमेंट आहेत त्या का केल्या, पुरवणी स्टेटमेंट कोणत्या परिस्थितीत घेतली गेली, ती कोणत्या तारखेला घेतली गेली, याचा सगळ्याचा विचार करावा लागतो. आणि दोषारोप पत्राप्रमाणे आरोप सिद्ध झाले नाहीत हे नाईलाज म्हणून न्यायाधीशांना कळवावं लागतं, आरोपींना सोडवावं लागतं. मित्रांनो, वकील म्हणून आपली जबाबदारी असते, सामाजिक जबाबदारी, मानसिक जबाबदारी, आपली तार्किक शक्ती, हे सगळं बाजूला ठेवायचं असतं. तुमच्याकडे जे आरोपी आलेत त्यांची बाजू नीट ऐकून घ्यायची असते, त्यांना समजून घ्यायचं असतं, कागदपत्रांचा पूर्ण अभ्यास करायचा असतो, सुरुवातीलाच आपला डिफेन्स फिक्स करायचा असतो. त्या दृष्टीने कुठे कोणाची उलट तपासणी कशी करायची हे दोषारोप पत्रात लिहून ठेवायचं असतं, पाहिजे तर वेगळं रजिस्टर करायचं असतं. साक्षीदारांची इंडिपेंडंटली काय नातं आहे, कोणत्या परिस्थितीत ते आले, पुरवणी जबाबात काय वाढ केली, काय बदल केला, हे सगळं व्यवस्थित लिहून ठेवायचं असतं. आणि मग शास्त्रीय पुरावे असतील किंवा तांत्रिक पुरावे असतील यांच्या सही शिक्क्याच्या नकला मिळवायच्या असतात. दोषारोप पत्रात जे नाही त्यांच्या
माहितीच्या अधिकारात कागदपत्र मिळवायचे असतात. हे सगळं कशासाठी सांगतोय, की तुमच्याकडे जेव्हा एखादा खून खटला किंवा हाफ मर्डर येतो किंवा कोणताही सेशन केस येते, आपण बऱ्याच वेळेला आळसपणा करतो. कागदपत्रांची, कोर्टातल्या कागदपत्रांची आणि आपल्या दोषारोपातल्या कागदपत्रांची पडताळणी करत नाहीत. तेच कागद आहेत का? कोर्टात कोणते अतिरिक्त कागद आहेत का? त्याच्यात खाडाखोड आहे का? त्याच्यात झेरॉक्स प्रती आपल्याकडे आल्यात का? जे कागद नाहीत ते का नसावेत याचा अभ्यास आपण करत नाही. थोडक्यात अर्धवट तयारीने बऱ्याच वेळेला अनेक वकील सेशन कोर्टात उतरतात. न्यायाधीशांची मतं वेगळी असतात. त्यांची साक्षी पुरावा नोंदवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते. काही न्यायाधीश प्रिजुडाईज सुद्धा असतात. पण बरेच न्यायाधीश तुमची जर उलट तपासणी अभ्यासपूर्ण आहे, टू द पॉइंट आहे आणि तुम्हाला हुकमी ॲडमिशन्स तयार असलेल्या विटनेसकडून जो शिकून आलेला आहे त्याच्याकडनं मिळतात हे बघितल्यावर न्यायाधीश तुमच्या बाजूने विचार करू लागतो, संशयाचा फायदा देऊ लागतो. आणि हा सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट म्हणून, एकत्रित इफेक्ट म्हणून मग केस लॉ वाचले जातात. तुमचे केस लॉ तुम्ही AI वरनं घेत जाऊ नका. केस लॉसाठी AIची मदत घ्या, गुगल सर्चची घ्या, इतर जेवढे सॉफ्टवेअर आहेत त्यांची मदत घ्या. पण केस लॉची पूर्ण प्रिंटआउट काढून तो केस लॉ तुमच्या फॅक्टशी जुळतोय का, त्याचा फायदा आरोपींना होऊ शकतो का, याची देखील काळजी घ्या. सरकार पक्ष काय करते, पोलीस काय करतायत, कोणत्या पद्धतीने साक्षीदाराला तयार करून आणतात, यावर सुद्धा तुमचं बारीक लक्ष पाहिजे. सरकार पक्ष कोणते साक्षीदार घेऊ शकणार नाही किंवा घेण्याचं टाळेल याचाही ठोकताळा तुम्हाला बांधता आला पाहिजे. आणि हे सगळं झालं तर बरेच खटले सुटू शकतात. फक्त आपल्या डोक्यात नशा येता कामा नये की माझ्यामुळे केस सुटली, माझ्या हुशारीमुळे सुटली, असं काही नसतं. कागदपत्रात कमकुवत दुवे असतात, ते तुम्हाला शोधायचे असतात. त्याचं श्रेय फार तर तुम्हाला जाऊ शकतं. आरोपींना विश्वासात घ्यायचं असतं, पण आरोपीच्या सगळ्याच गोष्टी मान्यही करायच्या नसतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागेवर जाऊन जागेची 2दा 3दा तुमची खात्री होईपर्यंत वेळोवेळी पाहणी करायची असते. घटना अशी घडू शकणार नाही हे तुम्हाला सिद्ध करायचं असतं. बेनिफिट ऑफ डाऊट नक्की मिळतो. हा झाला केस स्टडी. याच्या संदर्भित कागद मित्रांनो तुम्हाला नक्की पाठवले जातील. ज्यांना पाहिजेत त्यांनी जगताप सरांकडे पुढच्या आठवड्यात संपर्क साधावा. मधल्या काळात या सगळ्या कागदपत्रांच्या PDF बनवणं चालू आहे. मित्रांनो, ह्याचा पुन्हा एकदा सांगतो, उद्देश कोणाचाही अपमान करणं, उपमर्द करणं, कोणाची बदनामी करणं असा नाही. हा केस स्टडी आहे. वस्तुस्थितीवर एक केस सुटली, ती का सुटली, कारण चर्चा कशाही झाल्या तरी तुम्हाला वकील म्हणून ती केस का सुटली, आपल्या पुढे अशा प्रकारची केस आली ज्याच्यात आय विटनेस आहेत, जखमी आहेत, ॲपरंटली सकृत दर्शनी केस शिक्षेची आहे, तरी आपल्याला ती सोडवायचा प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. अशा वेळी असे केस स्टडी, अशी जजमेंट उपयोगी पडतात, कारण त्याच्यात दोन्ही बाजूची जजमेंट कोर्टाने डिस्कस केलेली असतात. इथेही अनेक, प्रत्येक मगासपासून ज्या घटना बोललो आपण, या प्रत्येकावर कायदेशीर तत्व म्हणून दोन्ही पक्षांनी, म्हणजे आरोपीच्या बाजूने आम्ही याचा फायदा आरोपींना का दिला पाहिजे आणि सरकार पक्षाने हे पुरावे दुर्लक्षित करण्यासारखे कसे आहेत, माणसं तर मेलीत ना, साक्षीदार खोटं कशाला बोलतील, आरोपीने तर मोठा गुन्हा केलेला आहे, संगनमत करून एक मेलेला आहे, 3-4 जण खूप जखमी झालेली आहेत, त्यामुळे जन्मठेपेची मागणी केली होती, स्वाभाविक आहे. त्यामुळे दोन्ही प्रकारचे केसला तुम्हाला पाहायला मिळतात. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी सरकारी वकील बनायला हरकत नाही. त्यामुळे सरकार पक्षाची बाजू काय असते ती कळते. मित्रांनो, आज आपण प्रश्नोत्तरं घेणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये जरूर विचारा. कल्याण बार असोसिएशनकडे लेखी स्वरूपात ते पाठवा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा पुढच्या फेसबुक लाईव्हमध्ये प्रयत्न केला जाईल. तुमचे प्रश्न विचारात घेतले जातील. कल्याण कोर्टात कधी आलो तर त्यावरही भाष्य करता येईल. परंतु हा खटला अत्यंत महत्त्वाचा होता, राजकीयदृष्ट्या देखील, सामाजिकदृष्ट्या देखील. पुन्हा एकदा सांगतो, खटले सुटतात ते चुकीचा पुरावा नोंदवला गेल्यामुळे. इथे अतिरंजित पुरावा नोंदवला गेला, फिर्यादीचा उत्साहीपणा अंगाशी आला, जखमांबद्दलची त्याची साक्ष
अविश्वसनीय ठरली. डॉक्टरची साक्ष त्याच्या विरुद्ध गेली, ती संशयास्पद ठरली. मग PM रिपोर्ट, PMचे साक्षीदार हे सगळे गौण ठरतात. ती केवळ खोगीरभरती ठरते. त्यामुळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, जखमी साक्षीदार, तपासात रिकव्हरी पंच आणि IO हे सगळ्यात महत्त्वाचे साक्षीदार कशा पद्धतीने तुम्ही डिसबिलीव्ह करू शकलात यावर त्या खटल्याचं संपूर्ण भवितव्य अवलंबून असतं. सर्वांना मी शुभेच्छा देतोय. सर्वांचे आभार मानतोय की तुम्ही अचानक गुगल मीट सोडून फेसबुक लाईव्हवर आलात. तुम्हाला पुन्हा एकदा ही ऐकण्याची संधी फेसबुकवरून नक्की मिळेल. माझं जे विलास नाईक म्हणून यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर सुद्धा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाईल. तुमच्या शंकांना यूट्यूब या माझ्या व्हिडिओवर चॅनलवर म्हणजे विलास नाईक या चॅनलवरनं त्यांचंही परिमार्जन केलं जाईल, उत्तरं दिली जातील, जेणेकरून इथला प्रत्येक ज्युनियर वकील फौजदारी कायद्यामध्ये मेहनत करून पक्षकारांना न्याय देणारा वकील बनावा. इथे आलेला प्रत्येक वकील ज्याला सरकारी वकील बनायचं आहे त्यांनी नक्की काय काळजी घेतली पाहिजे याची देखील माहिती मिळेल. शिक्षेला केस नेण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतात, काय अवधानं ठेवायला लागतात, काय चुका टाळायला लागतात हे येईल. तसंच तपासामध्ये तपासी अंमलदारांनी काही काळजी घेतली पाहिजे, काही चुका टाळल्या पाहिजेत, दोषारोप पत्रातील फटी कशा शोधल्या पाहिजेत, कोर्टात कोणत्या पद्धतीने दोषारोपपत्र बघितलं जाईल याचा अंदाज कसा ठेवला पाहिजे, प्रावधान कसं ठेवलं पाहिजे, या सगळ्यावर चर्चा होऊ शकते. यूट्यूब चॅनलला विलास नाईक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सबस्क्राईब करा. फेसबुकवर सुद्धा आहे. आणि या सगळ्याचा उद्देश, आम्ही आता 40 वर्ष पूर्ण केली, निवृत्तीकडे झुकतोय. अनेक सेशन केसेस चालवल्या, सरकारच्या बाजूने शिक्षाही खूप घेतल्या, महाराष्ट्रात रेकॉर्ड केले. आत्तापर्यंत 18 कादंबऱ्या खून खटल्यावर किंवा पुस्तकं आली. त्या सगळ्याचा तुम्ही फायदा घेताय. समाज माध्यमाचा फायदा ज्युनियर वकिलांनी घ्यावा, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, ते स्वतःच्या ताकदीवर मर्डर केस चालवू शकावेत किंवा सरकारी वकील म्हणून केस शिक्षेला कशी जाईल याच्यासाठी काळजी घ्यावी. थोडक्यात वकिलांची तयारी घ्यावी या उदात्त हेतूने हा व्हिडिओ केलाय. तुम्ही सर्वजण आलात. मी पुन्हा एकदा कल्याण बार असोसिएशनचे विशेषतः प्रकाश जगताप, मनोज जाधव यांचे खूप खूप आभार मानतो. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी थोडा वेळ थांबतोय. कोणाकडनं काय प्रतिक्रिया येत असतील तर तो 2 मिनिटांनी आपण हा कार्यक्रम किंवा हे फेसबुक लाईव्ह बंद करणार आहोत. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. नमस्कार.